हॅलो, श्री स्वामी समर्थ. तर मला आली होती अजून एक मोठी ऑर्डर, जी 3 KGची होती आणि फुल म्हणजे फुल एकदम चॉकलेट फ्लेवरमध्ये हवा होता हा केक आणि भरपूर असे चॉकलेटसुद्धा लावलेत त्याच्यामध्ये. तर प्लीज तुम्ही हा व्लॉग फुल बघा, म्हणजे सगळा व्लॉग बघा एंडपर्यंत, कारण हा व्लॉग खरंच खूप छान आहे. जसं मी काल सांगितलं होतं की आजचा व्लॉग खूप स्पेशल असणार आहे आणि खरंच आजचा व्लॉग खूप स्पेशल आहे, तुम्हाला नक्की आवडेल. पण प्लीज लास्टपर्यंत हा व्लॉग बघा तुम्ही. तर मला आली होती 3 KGची ऑर्डर आणि हा 2 टियर केक होता. सो कालच्या व्लॉगमध्ये जसं मी सांगितलं की 2 टियरचा 3 KGचा केक करायचा असेल तर खालचा जो टियर असतो तो 2 KGचा घ्यायचा आणि जो वरचा असतो तो 1 KGचा, म्हणजे असं टोटल 3 KG होतं. आणि हाईट भरपूर द्यायची ह्या केकला, कारण हायटेड असेल केक तर मग केकला लुक छान येतो आणि जर पसरट वगैरे असेल तर मग केकला लुक बिलकुल छान येणार नाही आणि आपण किती डेकोरेशन केलं तरी छान वाटणार नाही. तर मी लगेच तयारीला लागले. बेस वगैरे झाला आणि तुम्ही बघताय की बेस किती स्पॉन्जी आणि छान झाला आहे आणि ह्याला हाईटसुद्धा किती छान झाली आहे. तर ॲक्च्युली कसं होतं, हा केक पूर्ण मला ब्राऊन क्रीममध्येच करायचा होता, चॉकलेट क्रीममध्ये, ज्याच्यामध्ये मी डार्क कंपाऊंड मेल्ट करून ह्याच्यामध्ये ॲड केलं होतं, जेणेकरून खूप छान टेस्ट येते क्रीमला. कलर वगैरे टाकायची काही गरज नाही आहे, कलरने टेस्ट पण येत नाही क्रीमला. जेवढं आपण डार्क कंपाऊंड टाकू तेवढी टेस्ट छान येते. तर मी ह्या केकला छान हाईट देऊन घेतली. तुम्ही बघताय मला ऑलरेडी ब्राऊन क्रीमनी ह्या केकला हाईट द्यायची होती, कारण म्हणजे जसं आपण क्रम कोट करून मग वरतून अजून एक कोटिंग येते जी मी पायपिंग बॅगने करते, ती ह्या केकला मला करायची नव्हती. कारण हा केक पूर्ण ब्राऊन म्हणजे पूर्ण डार्क चॉकलेटमध्ये केक होता. हा भरपूर चॉकलेट्स असे यूज केले होते ह्याच्यामध्ये. तर तुम्हाला पुढे दिसेलच की मी कोणते कोणते चॉकलेट यूज केलेत, मी आत्ताच सांगणार नाही आहे. तर प्लीज लास्टपर्यंत व्लॉग बघा. तर जो फर्स्ट इयर होता तो मी म्हणजे फिनिशिंग करून फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवून दिला. तोपर्यंत जो खालचा होता तो मी फिनिशिंग करायला घेतला. तर ह्याला पण मी 3 लेयर्समध्ये कट करून घेतलं. बेस जास्त पातळ पातळ नाही कट केले, थोडेसे जाडच ठेवले, कारण मग थोडं म्हणजे खाल्ल्यासारखं पण वाटलं पाहिजे. कारण जास्तीच बारीक बारीक जर बेस केले पातळ पातळ तर मग ते छानही दिसत नाही दिसायला आणि खूप म्हणजे क्रीमच जास्त लागतं केकमध्ये, बेस असं जास्त लागून येत नाही. सो हे माझं न्यू कस्टमर होतं आणि त्यांनी मला फर्स्ट टाईम ऑर्डर दिली होती. सो मला ही ऑर्डर छानच करायची होती आणि मी खरंच खूप मन लावून केली ही ऑर्डर. आणि हा केक खरंच खूप सुंदर झाला होता, जो मी फर्स्ट टाईम बनवला आहे. आणि ह्या केक बघितल्यानंतर मला ह्याच केकच्या म्हणजे खूप जणांनी रेटसुद्धा विचारले आणि ते हेही बोलले की आमच्या मुलीच्या बड्डेला आम्ही हाच केक बुक करू म्हणून. सो छान वाटतं ज्यावेळेस कोणी असं बोलतं त्यावेळेस. तर कारण केक तेवढा छान झालाच होता. तर फर्स्ट इयरला पण मी छान अशी हाईट देऊन घेतली. शुगर सिरप जास्त नाही ॲड केलं मी, कारण टियरच्या केकला शुगर सिरप जर तुम्ही जास्त ॲड केलं तर मग डॉवल्स टाकले तरी पण ते थोडंसं असं डॅमेज होतं थोडंफार तरी. त्यामुळे शुगर सिरप थोडंसं कमीच यूज करायचं असं जर टियरचे केक असतील तर. आणि नाही जर यूज केलं तरी चालेल, काही हरकत नाही, कारण क्रीम आणि चॉकलेट सिरपने ते एकदम होऊन जातं असं थोडंसं ओलं ओलं. तर हा 3rd लेअर मी ठेवला आहे आणि 3rd लेअरला पण मी चॉकलेट सिरप वगैरे टाकून घेणार आहे. तर हे मी शुगर सिरप ॲड केलं आहे ह्याच्यामध्ये आणि चॉकलेट सिरप पण टाकते आहे. आणि जेवढी ब्राऊन क्रीम राहिली होती ती पूर्ण ब्राऊन क्रीम मी ह्याला कोटिंगला यूज केली, कारण ह्या केकला कोटिंग खूप छान करायची होती. ह्याच्यावरतून चॉकलेटची ग्लेज येणार होती आणि ती ग्लेज मी कशी ॲड केली आहे तेही मी तुम्हाला पुढं दाखवणारच आहे. तर प्लीज त्याच्यासाठी फुल व्हिडिओ नक्की बघा, म्हणजे तुम्हाला जरी अशा केकची ऑर्डर आल्या तर तुम्ही गडबडून जाणार नाही आणि एकदम टेन्शन फ्री होऊन काम कराल. ॲक्च्युली मला फर्स्ट टाईम अशा केकची ऑर्डर आली होती. सो मी आदल्या दिवशीच पूर्ण तयारी करून ठेवली होती. क्रमकोट पण आदल्या दिवशीच करून ठेवला होता, कारण कस्टमरला नेक्स्ट डे 3 वाजेपर्यंत केक हवा होता. 3 वाजेपर्यंत केक हवा होता नेक्स्ट डे कस्टमरला. सो मी आधीच तयारी करून ठेवली आणि नंतर त्याची फिनिशिंग झाली की मी तो फ्रीजमध्ये ठेवून दिला सेट व्हायला आणि मग तो सेट होऊस तर ह्याला मी ग्लेज टाकून घेतली. तर तुम्ही बघताय की ग्लेज किती छान तयार झाली आहे आणि एकदम सगळीकडून मला सारखी टाकायची होती. थोडीशी अपडाऊन्स असले तर मग छान वाटतं. तर मी सगळीकडून एकदम छान पसरून घेतली आणि तुम्ही बघताय की किती सुंदर ग्लेज रेडी झाली आहे. तर जिकडून कमी पडले मी तिकडं पण टाकून घेतली आणि खरंच मला
ह्या लेअरची म्हणजे सेकंड इयरची ग्लेज म्हणजे जी पडली आहे म्हणजे झाली आहे ती खूप आवडली. तर फर्स्ट इयरलासुद्धा मी ग्लेज कशी टाकली आहे ते मी तुम्हाला दाखवणारच आहे. तर ह्याच्यावरती ग्लेज टाकून झाल्यावर एकदम प्रॉपर मी ह्याला सेट व्हायला ठेवलं फ्रीजमध्ये आणि खूप छान म्हणजे सुंदर सेट झालं होतं. ॲक्च्युली फर्स्ट इयरला मला आधीच ग्लेज टाकता नाही आली, कारण त्याला मला एकावर एक ठेवून मग लेस टाकायला लागली असते. जर आधीच ठेवली असते तर मग पूर्ण केकच डॅमेज झाला असता. त्याच्यानंतर तो सेट व्हायला ठेवला. मग मी ह्याला डॉवल्स टाकून घेतले, 4 ते 5 असे डॉवल्स टाकून घेतले मी ह्याच्यामध्ये, कारण चॉकलेट भरपूर येणार होते ह्याच्यावर आणि वेटही जास्त झालं असतं. तर ह्याला खालच्या ह्याच्यामध्ये डॉवल्स टाकून झाल्यावर मी आता वरच्या ह्याच्यामध्ये डॉवल टाकते आहे. आणि वरचा जो डॉवल असणार आहे तो पूर्ण एंडपर्यंत जाणार आहे, तो मोठावाला असणार आहे, कारण त्याने केक स्टेबल राहील. तर अशी गडबड चालली होती. मम्मीचं पण स्वयंपाकाचं काम चालू होतं, माझं पण केकचं चालू होतं आणि नेक्स्ट डे केक डेकोरेट करायचं. तर डेकोरेशनला खूप वेळ गेला मला. एकदम प्रॉपर सगळे चॉकलेट्स कटिंग वगैरे करून ओपन वगैरे करून सगळे मला एकदम नीट ठेवायचे होते, कारण मला ह्या केकला खूप छान लुक द्यायचा होता. तर तुम्ही बघताय की सगळ्यात अवघड आणि रिस्की काम म्हणजे एकावर एक केक ठेवणं. हेच सगळ्यात मोठा टास्क असतो टिअरच्या केकमध्ये. आणि हे जर एकदा जमलं की मग तुम्हाला सगळंच जमलं असं समजून जायचं, कारण मला स्वतःलाच हे शिकायला खूप वेळ लागला. म्हणजे स्टार्टिंगला तर मी मम्मीकडूनच ठेवून घ्यायचे, हे सगळं करून घ्यायचे. नंतर हळूहळू मी यूट्यूबला बघून मग शिकले की हे कसं नक्की करायचं, कारण आधी मी डॉवल्स यूज नव्हते करत, मला डॉवल्सबद्दल काही नॉलेज नव्हतं. हळूहळू डॉवल्सबद्दल जसं नॉलेज मला मिळत गेलं तसं तसं मी डॉवल्स यूज करायला लागले. तर हे किती छान झालं आहे, तुम्हाला दिसतंय ना की म्हणजे किती मस्त एकदम प्रॉपर लेअर्स तयार झालेत. तर खाली जर तुम्हाला केकमध्ये गॅप दिसतोय तर दिसलं तरी काही टेन्शन नाही, कारण ते पूर्ण चॉकलेटनेच कवर होणार होतं. सो मी पण टेन्शन नाही घेतलं. तर मी ह्या डॉवलला मार्किंग करून घेतली आणि मार्किंग करून झाल्यानंतर हा डॉवल मी कट केला. हे कट करणं पण खूप अवघड आहे. आधी तर मी भावाकडूनच कट करून घ्यायची, बट तो पण बिझी होता, सो माझं मीच कट केलं हे पण, आणि थोडासा वेळ लागला हे मला कट करायला. आणि हे क्रॉस पण नाही कट झालं पाहिजे, स्ट्रेटच कट झालं पाहिजे. थोडंसं वरती आलं तरी काही प्रॉब्लेम नाही, ते क्रीमने झाकून जातं. हे बघताय तुम्ही, थोडंसं म्हणजे असं थोडंफार वरती येतंच, काही हरकत नाही. तर ते असं पण पूर्ण चॉकलेटने झाकून जाणार होतं. तर हे सगळं झालं आहे आणि आता मी खालच्या ह्याच्यावरती ग्लेज टाकते आहे, ती मी स्पूननेच टाकते आहे. तर मला मम्मी म्हणत होती की पायपिंग बॅगमध्ये फिल कर आणि मग त्याने टाक, पण माझ्याकडे तेवढा टाईम नव्हता आणि मला पूर्ण केक बाकीचा पण डेकोरेट करायचा होता. तर तुम्ही बघताय की मी स्पूनने टाकला आहे, त्यामध्ये कसं झालं आहे. आधी मी ड्रिपिंग टाकून घेतली, नंतर जो वरचा पोर्शन होता तो सगळा कवर करून घेतला, कारण ड्रिपिंग टाकल्याशिवाय मग तो वरचा पोर्शन कवर करता येत नाही, आणि कवर जरी केलं असतं तर मग छान नसतं झालं, म्हणजे ते एकदम प्रॉपर नसतं झालं. तरी पण मी प्रयत्न केला. आणि एवढं काही नाही, फुल चॉकलेट केक म्हणले की मग ते थोडंफार इकडे तिकडे चॉकलेट हे होतंच, त्यामुळं काही हरकत नाही. आणि जेवढं चॉकलेटी असेल तेवढा केक दिसायला पण छान दिसतो. तर ड्रिपिंग झाल्यानंतर मी वरचा एरिया कवर करून घेतला, स्पूनने सगळं चॉकलेट टाकून घेतलं तिथं, आणि चॉकलेट टाकून झाल्यावर स्पॅच्युलाने ते असं स्प्रेड करून घेतलं राऊंड राऊंड, म्हणजे सगळीकडून ते एकसारखं दिसेल. असं पण ते वाकडं तिकडं झालं असतं तरी काही प्रॉब्लेम नसतं झाला, कारण तिथे पूर्ण चॉकलेट्स होते. तर हे एवढे सगळे असे मी चॉकलेट्स आणले होते, आणि हे सगळे मी चॉकलेट्स डीमार्टमधून आणले होते. तर ह्याच्यामध्ये होतं फरेरो, जे सगळ्यांचंच फेवरेट चॉकलेट आहे. तर हे फरेरो आणलं होतं मी, जे मला डीमार्टमध्ये 550ला भेटलं. आणि ओरिओ आणले होते, किटकॅट आणलं होतं, 5 स्टार होतं, अजून हे छोटे बॉल्स होते कॅडबरीचे, आणि व्हाईट चोको चिप्स होते, आपली नॉर्मल चॉकलेट चोको चिप्स होते. असे भरपूर असे चॉकलेट्स होते जे मी सगळे डीमार्टमधून आणले होते. तर वरती जो होता तो सर्कल होता छोटासा फरेरोचा, तर मी वरती एकदम टॉपला 6 फरेरोचे बॉल्स ठेवून घेतले. आणि ॲक्च्युली 8 ठेवायचे होते मला, बट ते स्पेस होत नव्हता, सो मी 6मध्येच ॲडजस्ट करून टाकलं. त्याने बाकीचे फरेरोस खाली साईडला वगैरे ॲडजस्ट करून घेतले. तर एंडला तुम्हाला दिसेलच. तर मग किटकॅटचा पण असा प्रॉब्लेम झाला होता की डीमार्टमधून घरी येऊस तर ती किटकॅट जरा मेल्ट झाली होती, आणि नंतर आल्या मी लगेच फ्रीजमध्ये ठेवून घेतली, तर त्यामुळे ते किटकॅटचा पूर्ण शेपच चेंज झाला, आणि ती मला तुटतही नव्हती. ॲक्च्युली मी डीप फ्रीझरमधून काढून ठेवायचे विसरले होते, त्यामुळे तुटत नव्हती. सो मी सुरीने तोडून म्हणजे कट केली त्याला, आणि वेडे वाकडे तुकडे झाले तरी काही हरकत नव्हती, कारण त्यानेच केक डेकोरेट करायचा होता मला. नंतर मी वरती 2 ते 3 किटकॅट्स ठेवून घेतले, कारण जे वरती डॉवल आलं होतं ते सुद्धा मला
कवर करायचं होतं आणि थोडे चोको चिप्स वगैरे टाकले म्हणजे त्यांनी अजून चॉकलेटी म्हणजे दिसला असता केक. हा केक मला कस्टमरने सांगितलं होतं जेवढा चॉकलेटी करता येईल तेवढा चॉकलेटी तू कर म्हणजे तसं लुक येईल केकला. आणि मी काय केलं पहिले तर म्हणजे एक स्टेप फॉलो केली. सगळ्यात पहिले मी ओरिओज ठेवून घेतले, कुठे हाफ ठेवले, कुठे फुल ठेवले आणि मग नंतर कुठे बॉल्स ठेवले, मग चोको चिप्स टाकले, मग व्हाईट चोको चिप्स टाकले, मग फरेरोचे दोन पार्ट्स केले म्हणजे चाकोनी फरेरोचे तुकडे केले 2-2 आणि ते हाफमध्ये लावलेत. म्हणजे तुम्हाला दिसतीलच की त्याने केकला खरंच खूप सुंदर असा लुक आला आहे. आणि खरंच तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर. हे सगळे व्लॉग्स म्हणजे तुमच्या नॉलेजसाठी आहेत म्हणजे तुम्हाला काहीतरी शिकायला भेटेल आणि काहीतरी न्यू आयडियाज येतील त्यामुळे. आणि खरंच तुम्ही प्लीज म्हणजे सबस्क्राईब करून ठेवा आणि अशाच न्यू डिझाईन्स आणि व्हिडिओजसाठी बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा आणि असंच सपोर्ट करत राहा कारण तुमच्या सपोर्टमुळे मला एवढं कॉन्फिडन्ससुद्धा मिळतो आहे. आणि हे मी फरेरो असं कट करून घेतले 2-2 पार्ट्समध्ये. ते पण थोडेसे मेल्ट व्हायला आले होते बट काही हरकत नाही, त्यांनी पण केकला खूप छान लुक आला. त्याच्यामध्ये नट्स असतात तर फरेरो जर कोणी खाल्लं नसेल तर प्लीज खाऊन बघा. खरंच खूप छान आणि टेस्टी असतात हे चॉकलेट्स आणि थोडे कॉस्टली पण असतात. सो फरेरो पण मी भरपूर लावले होते ह्याच्यामध्ये. किटकॅट लावली होती, 5 स्टार्स लावले होते, व्हाईट चॉको चिप्स, परत मग आपले नॉर्मल चोको चिप्स. किती सुंदर दिसतोय हा केक. मला तर एवढा आवडला होता आणि मला खूप साऱ्या लोकांनी विचारलं ह्या केकसाठी. तर तुम्हालाही आवडला असेल तर प्लीज मला कमेंट करून सांगा की तुम्हाला हा केक कसा वाटला आहे. आणि असंच सपोर्ट करत राहा आणि सबस्क्राईब नसेल केलं चॅनलला तर प्लीज सबस्क्राईब करून ठेवा. आणि तुम्हाला म्हणजे काही विचारायचे असेल, काही डाऊट्स म्हणजे असतील तर तुम्ही प्लीज मला कमेंट करून सांगा. मी सगळ्यांच्या कमेंट्सला रिप्लाय देते म्हणजे असं कोणाचंच म्हणजे कमेंट नाही आहे की ज्यांना मी रिप्लाय देत नाही. तुम्हीसुद्धा चेक करू शकता. आणि आधीचे व्लॉग्स बघितले नसतील तर प्लीज आधीचेसुद्धा व्लॉग्स बघा म्हणजे तुम्हाला नक्कीच माझे सगळे व्लॉग्स आवडतील आणि तुम्ही चॅनल माझं सबस्क्राईब करताल. तर एंडला 5 स्टार लावायची विसरले होते सो मी 5 स्टारचे 2 तुकडे केले आणि मग 5 स्टारसुद्धा लावून दिली. त्यानेसुद्धा केकला खूप सुंदर लुक आला आहे. तर हा आहे केकचा फायनल लुक. वाव, कसा वाटलं तुम्हाला प्लीज मला कमेंट करून सांगा. आणि असं रायटिंगमध्ये मला नेम टाकायला लावलं होतं कस्टमरने, हॅपी बर्थडे निलेश. सो ते नेम मी फॉन्डंटवर टाकलं आहे आणि